श्री स्वामी समर्थ. 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 ठाकूरदास बुवा. मुंबईस ठाकूरद्वार नावाचे देवस्थान प्रसिद्ध आहे. या देवाचे सभामंडपात उजवे बाजूस छोटेसे देऊळ बांधले असून त्यात स्वामी महाराजांची तसबीर व पादुका स्थापन केल्या आहेत. नित्यपूजन, आरती वगैरे व गुरुवारी पालखी समारंभ होत असतो. हे संस्थान श्री कृष्णबुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी स्थापन केले. त्यास 20-25 वर्षे झाली. ठाकूरदास बुवा हे लहानपणापासून दत्त उपासक होते. नरसोबाची वाडी, गाणगापूर वगैरे ठिकाणी जाऊन दत्ताची सेवा करण्याची त्यांस फार हौस होती. ठाकूरदास बुवा हे कीर्तन फार उत्तम करीत असत. असो, पुढे काही वर्षांनी बुवांचे अंगावर प्रारब्ध योगाने श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले. तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला. बुवा विद्वान, सर्वमान्य असून या रोगाचे योगाने त्यांस मरणप्राय दुःख झाले. 20 वर्षे पावे तो अनेक उपाय केले, पण कुष्ठ कमी होईना. यामुळे चित्त उदास होऊन ठाकूरदास बुवांनी निश्चय केला की यापुढे स्वजनास तोंड दाखविणे चांगले नाही, करिता काशीक्षेत्री कुटुंबासुद्धा जाऊन वास करावा. त्याप्रमाणे तयारी करून आपले आवडते गाणगापूरचे पादुकांची अखेरची भेट घेण्यास गाणगापुरास आले. श्रींचे पादुकांवर कस्तुरी अर्पण करण्याचे हेतूने उत्तम कस्तुरी त्यांनी बरोबर आणली होती. दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजा केली. मात्र कस्तुरी अर्पण करण्याचा त्यांस विसर पडला. मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारचे कीर्तन केले व काशीस जाण्याबद्दल श्रींची आज्ञा मागितली. त्याच रात्री बुवांस दृष्टांत झाला की अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे, म्हणजे रोगापासून मुक्त होशील. बुवा प्रातःकाळी जागे झाले. तो रात्रीचे दृष्टांताचे स्मरण झाले. स्नान संध्यादी नित्यकर्म सारून पादुकांचे दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटचा रस्ता धरला. तिसरे दिवशी बुवा अक्कलकोटास पोहोचले. स्वामी महाराज कोठे आहेत त्याचा तपास करता बाहेरगावची एक वेश्या अक्कलकोटास येऊन राहिली होती. तिचे घरी महाराज आहेत असे कळले. बुवा लगबगीने दर्शनास निघाले. श्री स्वामींचे चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले. महाराज बुवांकडे पाहून म्हणाले, हमारी कस्तुरी अभी का अभी लाव. ठाकूरदास बुवांस आपण पादुकांवर अर्पण करण्यास कस्तुरी आणली हाती. त्याचे स्मरण झाले आणि श्री स्वामी महाराजांनी त्याची आठवण करून दिली. त्यावरून बुवांची महाराजांच्या अंतरसाक्षित्वाबद्दल खात्री झाली. लगेच बुवांनी बिऱ्हाडी जाऊन कस्तुरीची पुडी आणून श्री स्वामींच्या हातात दिली. महाराजांनी हास्य करून ती कस्तुरी, तेथे लहान मुले जमली होती, त्यास वाटून टाकली. श्री स्वामींची सेवा करीत श्रीकृष्णबुवा काही दिवस तेथे राहिले. एके दिवशी बुवा दर्शनास आले असता महाराजांनी जवळच धुनी पेटली होती. तिच्यातील एक जळके लाकूड बुवांचे अंगावर फेकले. सेवेकऱ्यांनी जय जयकार करून बुवांस सांगितले की तुमचे कार्य झाले. ते काष्ठ नित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर बुवा नित्य करू लागले. याप्रमाणे काही दिवस गेल्यावर बुवांचे कुष्ठ नाहीसे झाले. त्यांचे कुटुंब सौ राधाबाई श्री समर्थांची एकनिष्ठ भावाने सेवा करीत असे. बुवांस त्यावेळेस एक 7 वर्षांची कन्या मात्र होती. बाईने महाराजांस पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली. महाराजांनी आपल्या डोकीतील टोपी काढून बाईचे ओटीत फेकून दिली. बाईने महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांस साष्टांग नमस्कार घातला. पुढे 12 महिन्याचे आतच तिला पुत्र झाला. त्याचे नाव गुरुनाथ ठेवले. श्री स्वामी महाराजांचे आज्ञेप्रमाणे गुरुनाथाचा व्रतबंधही अक्कलकोटास श्री स्वामींसन्निध झाला. शके 1972 साली माघ मासात अक्कलकोटास शिवरात्रीचे दिवशी ठाकूरदास बुवा कीर्तन करीत असताना आपल्या डोकीची भरजरी टोपी काढून गुरुनाथाचे डोक्यात महाराजांनी घातली. पुढे ठाकूरदास बुवा श्री स्वामींचे पूर्ण भक्त झाले. प्रतिवर्षी गुरुप्रतिपदेच्या उत्सवात येऊन 4 दिवस अक्कलकोटास कीर्तन करून आनंद करीत असत. श्री स्वामी महाराजांच्या पादुका मुंबईस त्यांनी ठाकूरद्वारी स्थापन केल्या आहेत.
ठाकूरदासबुवा हल्ली कैलासवासी आहेत, पण गुरुनाथबुवा ठाकूरद्वारी श्री समर्थांचे भजनपूजन भक्ती पुरस्सर करीत असतात. ठाकूरदासबुवांचा कुष्ठपरिहार झाल्यावर ते हमेशा अक्कलकोटास येऊन श्रींजवळ कीर्तन व पूजन करीत असत. एके दिवशी बुवांचे मनात असे आले की श्री स्वामींपासून आपणांस गुरुपदेश मिळावा. असे मनात येताच महाराज फार रागावून म्हणू लागले की हमको कायकू सताता है हम पंतोजी पण नह्य करता गाठके गुरु बाठके चेले हम करते नहीं देखे. पुढचे वर्ष बुवांनी निर्धार केला की मरण आले तरी पुरवले, पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वांचून राहावयाचे नाही, असा निर्धार करून महाराजांसमोर बुवा उभे राहिले. तेव्हा महाराज म्हणाले, निकल जाओ जूता मारेंगे. हे शब्द ऐकून बुवांचे मनात भक्तिविजयातील रामानंद आणि कबीर यांच्या गोष्टीचे स्मरण झाले. हे बुवांचे मनात येताच महाराज म्हणाले, तेरा कबीर झक मारता है हम कुछ परवा नहीं रखते. हे शब्द ऐकून महाराजांचे अंतःसाक्षित्वाबद्दल बुवांस परम आश्चर्य वाटले व महाराज केवळ दत्तमूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा केली. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.